जेतवन बुद्धविहार गुरुवार बाजार सिडको हडको परिसरातील नीलावतीबाई लांडगे यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या जेतवन बुद्धविहारात वर्षावसानिमित्त आषाढ पौर्णिमेपासून भगवान बुद्ध व त्यांचा धम्म मिलिंद प्रश्न व भारतीय संविधानाचे वाचन भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षिका सुजाता अशोक आढाव ह्या नित्यनेमाने करत असून या निमित्ताने महिला मंडळ व बौद्ध उपासक उपासिकां नवचैतन्याचे वातावरण निर्माण होत आहे। या प्रसंगी सुजाता महिला मंडळाच्या पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे प्राध्यापक एकनाथ वाघमारे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सुजाता अशोक आढाव, भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका बौद्धाचार्य श्रामनेर निमाजी आणि जिल्हा संस्कार सचिवाची पदाधिकारी आहे। शिडको हडकोतील हे पहिलं विहार आहे, म्हणजे जेतवन बुद्ध विहार। या शिडको हडको या भागामध्ये पहिल्यांदाच या विहाराची निर्मिती झाली आणि इथूनच मग बाकीच्या विहाराची निर्मिती झालेली आहे। हे एकमेव म्हणजे हडको शिडकोतलं हे पहिलं बुद्ध विहार आहे। तर ह्या विहारामध्ये लांडगेताई, नीलावती लांडगे, सुरेंशीताई, आशा ढगेबाई, अजून जमदाडेताई, बऱ्याच काही महिला ह्या आहेत। तर ह्यापासून हा वर्षावासाचा प्रारंभ आम्ही सुरू केलेला आहे आषाढ पौर्णिमेपासून। आणि ह्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्मग्रंथाचं पठण करत असतानाच आम्ही मिलिंद प्रश्न आणि वर्षावासातील ज्या प्रवचन मालिका आहेत त्या आम्ही सतत राबवत असतो। या ठिकाणी महिला मंडळ खूप सक्रिय आहे, दररोज महिला येतात। आज चॅनलवाले येत आहेत म्हणून मुलांना सुद्धा घेऊन आलेले आहेत, त्यामुळे जास्त संख्या झालेली आहे। तरी पण दररोज आमच्याकडं 50 ते 60 महिला दररोज कंटिन्यू एक दिवस न चुकता 3 महिने सतत येत असतात। आणि ह्या वर्षावासाच्या काळामध्ये अष्टमी, पौर्णिमा, पुन्हा अष्टमी, अमावस्या असे उपसत ग्रहण करतात, शीलदान पारमिता करतात, पुण्यकर्म करतात, कुशल कर्माचा संचय करतात, ध्यानधारणा करतात, मन जागृत ठेवतात आणि पंचशिलेचं पालन करून आर्याष्टांगिक मार्गावर आरूढ होण्यासाठी ते पात्र आहेत। तर ह्या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत, तर त्या महिलांना मी धन्यवाद देते की मी आज श्रावस्ती बुद्धविहार जेथरी हडको या भागातून या ठिकाणी येते। मी माझं भाग्य समजते की श्रावस्तीचा राजा होता प्रसेनजित राजा, तर त्यानं जेतवन वन दिलेलं होतं श्रावस्तीचा राजा। तर मी सुद्धा श्रावस्तीहून आले ह्या जेतवनात, तर मी माझं भाग्य समजते। आणि हे खरं म्हणजे ह्या ठिकाणी सुजाता महिला मंडळ आहे आणि योगायोगाने मी सुद्धा ह्यांना वाचण्यासाठी मी इथं मला पाचारण करण्यात आलं। तर मी असा द्विध आनंद साजरा करते, मनात आणते की खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला हा कुशल कर्माचा संचय वाढवण्याची मला संधी मिळाली। आणि सर्वच उपासक उपासिकांनी सुद्धा वर्षावासामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग पंचशिलेचं पालन करून पुण्यकर्म कुशल कर्म करावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करावं। या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद करते। जय भीम। मी कविता गंगाधर उघडेराव, जेतवन बौद्ध विहार इथे ग्रंथाचा गुरुपौर्णिमेपासून ग्रंथ वाचन करण्यात येते। आम्हाला सुजाता ताई आढाव हे गुरु आहेत, यांनी आमचं ग्रंथ वाचन आणि पठण लिखाण करतात। आणि मी एक गीत गाते। या विश्वात नाही त्याला तोड ग, या विश्वात नाही त्याला तोड ग, बुद्धाचा धम्म लई गोड ग, गोड ग, बुद्धाचा धम्म लई गोड ग। चंद्र चांदण्याही आल्या बुद्ध विहारी, जमली बघा पाखरे ही पहाटेच्या पारी। चंद्र चांदण्याही आल्या बुद्ध विहारी, जमली बघा पाखरे ही पहाटेच्या पारी। सडा रांगोळी टाकून सजविले अंगण, करण्यात थागताला जाते मी वंदन। या मंगल सकाळी तूही चाल ग, या मंगल सकाळी तूही चाल ग, बुद्धाचा धम्म लई गोड ग,
गोड ग बुद्धाचा धम्म लई गोड ग. प्रथम मी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महिला त्रिरत्न यांना वंदन करते. आदर्श महिला त्रिरत्न यांना वंदन करते आणि सर्वांना जय भीम. आमच्या इथं वर्षावासामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा चालू आहे. या ग्रंथाला आमच्या इथल्या सर्व उपासक उपासिका नित्यनेमाने रोज हजर राहतात आणि आम्हाला ग्रंथवाचक म्हणून केंद्रीय शिक्षिका सुजाता मॅडम आढाव लाभलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला रोज पाठ एकदम व्यवस्थितपणे समजून सांगतात. रोजचा रोज पाठ आणि आज जर दिला पाठ सांगितला, उद्या एखादा विचारतात, त्याचे म्हणजे सविस्तरपणे प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतात, व्यवस्थितपणे समजून सांगतात. रोज ग्रंथवाचनाचं महत्त्व पटवून देतात मॅडम. आणि एखाद्या दिवशी जरी काही प्रॉब्लेम असेल तरी मॅडम खूप म्हणजे पाऊस किती असेल तरी आम्हाला एकही दिवस न गैरहजर राहता खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सुजाता आढाव मॅडम, सुजाता मंडळच होतं हे, चतुराबाई सूर्यवंशी, नीलाबाई लांडगे आणि जमदाडे मावशी, आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी तयार केले या मंडळात सुजाता मॅडम ह्या लाभल्या आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वर्षावासमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात, सांगतात सगळं बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं. मी प्राध्यापक एकनाथ वाघमारे, बौद्धाचार्य, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त जेतवन बुद्धविहार ND 120 सिडको या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शवून वर्षावासाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महाकारुणिक तथागत भगवान गौतम दिलेला जो संदेश जो आहे, भगवंताने दिलेले जे आर्य अष्टांगिक मार्ग आहेत, 4 आर्य सत्य आहेत, 10 पारमिता आहेत, या संदर्भामध्ये आपण अमोल असं धम्मपरिवचन या ठिकाणी आपण केलात. लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमाने तमाम महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये बुद्धाची विचारधारा पसरवण्याचं कार्य आपण हातून होतो आहे. या जेतवन बुद्धविहारामध्ये अतिशय प्रामाणिकपणे गेल्या कित्येक वर्षापासून या विभागाचे आंबेडकर चळवळीचे युवा नेतृत्व सन्माननीय आमचे स्नेही राजूभाऊ लांडगे, विद्यमान नगरसेविका राजूभाऊ लांडगेच्या पत्नी, महिला नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ निरंजना राजू लांडगे यांच्या अथक परिश्रमाने जेतवन बुद्धविहार हे नावारूपाला येतो आहे. मी या ठिकाणी सर्व वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व महिलांना वर्षावासाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. आज या ठिकाणी जेतवन बौद्धविहार सिडको या बौद्धविहाराच्या प्रांगणामध्ये विहारामध्ये आज वर्षावासाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. गतवर्षीसुद्धा वर्षावासाचा कार्यक्रम या ठिकाणी सुजाताताई आढाव यांच्या उपस्थितीमध्ये या भागातील सर्व आमच्या भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम वर्षावासाचा संपन्न झाला. यावर्षीसुद्धा अतिशय प्रचंड उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी वर्षावासाचा संपन्न होत आहे. वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की या उपस्थित सर्व आमच्या भगिनींना वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा आणि प्रत्येकाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे. हे आपलं कर्तव्य समजून आपण या कार्यक्रमामध्ये येऊन या वर्षावासाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबावर, आपल्या कुटुंबातील सर्व सभासदांवर यांचा एक विचारांचा पगडा निर्माण होईल. या विचाराच्या माध्यमातून आपण आपलं आचरण सुधारेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तथागतांचे विचार आपल्याला आत्मसात करता येतील. त्यामुळे आपण हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित राहून तथागतांचे विचार आपण आत्मसात करावेत अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांना परत एकदा वर्षावासाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.